आपण पाहत आहात बागलान वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। वाडी काल रात्री देवळा तालुक्यातील विठेवाडी शिवारात विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। त्यामुळे अनेक ठिकाणी इलेक्ट्रिक पोल व झाडे उन्मळून पडली आहेत। काल रात्री अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली। त्यात विठेवाडी येथील आहेर वस्तीजवळील बाजीराव राघव निगम यांच्या नवीनच लागवड केलेल्या टोमॅटोच्या शेतात वीज कोसळली। सुदैवाने जीवितहानी झाली नाही, परंतु 1 एकर क्षेत्रातील टोमॅटो रोपांचे नुकसान झाले आहे। त्यातील 300 ते 350 लहान रोपे जळून गेली आहेत। तहसील विभागाने तातडीने कारवाई करून पंचनामा करून अहवाल पुढील कार्यवाहीसाठी कृषी सहाय्यक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती विठेवाडी भाऊरच्या तलाठी श्रीमंत कोळी यांनी दिली आहे। गेल्या 4-5 दिवसात झालेल्या मेघगर्जनेसह अवकाळी पावसामुळे विठेवाडी परिसरात अनेक ठिकाणी इलेक्ट्रिक पोल कोलमडून पडले आहेत। पावसाळ्यापूर्वी 1 महिना आधीच प्रत्येक गावात व शिवारात असलेल्या महावितरणच्या विद्युत वाहिनीच्या तारांना अडथळा येऊ नये मेंटेनन्ससाठी तांत्रिक ठेकेदार नियुक्त करण्यात आलेले असतात, परंतु विठेवाडी परिसरात नुकसान होऊ नये अद्याप मेंटेनन्ससाठी ठेकेदाराची यंत्रणा पोहोचली नाही। त्यामुळे कामे खोळंबली आहेत। तसेच जुन्या झालेल्या वीज वाहक तारा तुटल्या आहेत। काही ठिकाणी जोड पडलेल्या अवस्थेत विद्युत तारा लोंबकळत आहेत। त्या तात्काळ बदलून वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी विठेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन कुबेर जाधव व विठेवाडी माजी सरपंच रावसाहेब संपत निकम यांनी केली आहे।